मी याच्यामध्ये कांदा, टमाटर आणि धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळदी पावडर सर्व टाकलेलं आहे। आणि मला आलू आणि फूलगोबीची भाजी करायची आहे। किती छान तेल सुटलं बघा। छान भाजून घ्यायचं आणि आलं लसूणचा पेस्ट पण टाकलं मी याच्यामध्ये। आलू आणि फूलगोबी छान परतून घेऊ आता आणि 2 मिनिट झाकण ठेवते। 2 ते 3 मिनिट। आता मी याच्यामध्ये आहे ना शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। आलू आणि बटाटा आणि फूलगोबीची भाजी। शेंगदाणा कूट टाकला मी याच्यामध्ये। नाही टाकला तरी चालेल, काही हरकत नाही, नसला तरी चालते। नाही टाकलं तर तेवढीच टेस्ट बनणार आहे भाजी। बघा किती छान झाली भाजी। मी थोडा आहे ना पाणी टाकलं याच्यामध्ये, सुकी पण करू शकता, पण मला थोडी रस्सा पाहिजे होता म्हणून मी पाणी टाकलं। कशी वाटते माझी रेसिपी नक्की सांगा। शिजलं आहे आलू पण, बघा। बंद करते गॅस। धन्यवाद।